नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. खरं तर हा एक आपल्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. कारण बऱ्याचशा अशा कमेंट आल्या होत्या. आधी जो आपण व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत, की सर 2 पीक असेल तर काय करायचं आहे? योग्य माहिती आपण कशाप्रकारे निवडू शकतो? ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला हे एक लक्षामध्ये ठेवा, ई-पीक पाहणी हे फक्त सहाय्यकच करू शकते. सहाय्यकच्या व्यतिरिक्त कोणताही अधिकारी किंवा कोणीही ई-पीक पाहणी तुमच्या शेतामध्ये करू शकत नाही. बरेच जण असे म्हणत होते, की ई-पीक पाहणी शेतकऱ्याला जमते का? तर असं नाही. शेतकऱ्याला ई-पीक पाहणी करता येत नाही. त्याला ई-पीक पाहणी त्याच्या शेतामधली करायची असेल, तर सहाय्यकाशी संपर्क करावा लागतो. आता दुसरा प्रश्न तुमचा असा राहिलेला असेल, की सहाय्यक नेमकं कोण असतो? खरं तर तुम्ही आता तुम्हाला सहाय्यक कोण आहे हे जर माहीत नसेल, तर तुम्ही तलाठी म्हणजे तुमचा जो तुमच्या गावचा तलाठी आहे, यांच्याशी संपर्क करून तुम्ही सहाय्यकाची माहिती काढू शकता, की नेमकं आमच्या गावची ई-पीक पाहणी कोण करत आहे, अशी माहिती काढून तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन ई-पीक पाहणी करू शकता. खरं तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर माहीत आहे, आपण शेतामध्ये समजा 2 एकर जमीन आहे. 2 एकर जमीन आहे किंवा 1 हेक्टर 45 गुंठे अशा प्रकारची जमीन आहे त्या शेतकऱ्याला आणि त्या शेतकऱ्याचं 45 गुंठे समजा 1 हेक्टर 45 गुंठे जर जमीन असेल, 45 गुंठे सोयाबीन असेल आणि त्या शेतकऱ्याचं 1 हेक्टर ऊस असेल. आता ही नोंद कशी करायची? आता ही आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे की आपल्या शेतकऱ्यांना समजेल अशा पद्धतीनं छोटासा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता मी DCS-MH ही ॲप ओपन केलेली आहे. याचा अर्थ काय होतो? डिजिटल क्रॉप सर्व्हे. माझी कार्यावरती मी जातो सर्वेक्षण प्रलंबितमध्ये जातो. सर्चमध्ये काय करतो? माझा सर्व्हे नंबर टाकतो. जो सर्व्हे नंबर मला ही पीक पाहणी करायची आहे. याच्यामध्ये मी माझा सर्व्हे नंबर निवडतो. त्या व्यक्तीचे नाव हे बघा एक्झॅक्टली मी ज्या ढेल्यामध्ये मला पीक पाहणी करायची आहे त्या ढेल्यामध्ये आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. यानंतर मी पुढे जावरती क्लिक करतो. परत पुढे जातो. आता जमिनीचा वापर बिगर शेती कारणासाठी केलेला आहे का? या ठिकाणी काय आपण आता बरेच जण मला कमेंट करत होते, की "सर विहीर कशी टाकायची आहे यामध्ये?" म्हणजे विहिरीची जागा जी आहे विहीर पड कशी टाकायची आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲडमध्ये जाऊन तुम्ही एक विहीर पड असं करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये दुसरं काय असेल औद्योगिक शेड असेल त्या शेतामध्ये शेड सर्च करू शकता. अशा प्रकारे बघू शकता. जे आहे ते तुम्ही निवडू शकता. आता मी एक विहीर पड तुम्हाला समजण्यासाठी माझ्या शेतामध्ये विहीर वगैरे काही नाही भावानो. तुम्हाला समजण्यासाठी मी करतोय. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 3 फोटो घ्यायचे आहेत. व्यवस्थितरित्या तुम्ही 3 फोटो घ्या. कारण मला हे विहीर नाही माझ्या शेतामध्ये टाकायचं नाही म्हणून मी काय करत नाही. तुम्हाला समजण्यासाठी कमेंट केल्या तुम्ही म्हणून मी त्यावरती व्हिडिओ घेऊन आलो. त्यानंतर मी इथं नाही करतो कारण मला याचं काही घेणं-देणं नाही. मोकळी जागा पण माझ्या शेतामध्ये नाही. त्यानंतर मी काय केलंय याला पण नाही करतो. त्यानंतर हे महत्वाचं आहे. आता प्रिनियल्स म्हणजे जे पीक 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारे येऊ शकते. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष येऊ शकते. ते प्रिनियल्समध्ये येते हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर यामध्ये ऊस पण येऊ शकते. कारण आपल्या आजोपंजाच्या काळामध्ये 3 वर्ष, 4 वर्ष अशा प्रकारे ऊस राहत होता. त्यामुळे याच्यामध्ये ऊस पण येऊ शकते. पण आता आपण 2च वर्ष ऊस ठेवतो. सुरुवातीचा ऊस आणि खोडवा बस. तिसऱ्या वर्षी आपण तो ऊस काढून टाकतो. म्हणून आपण बायनलमध्ये ऊस नोंद करायचा आहे. अशा प्रकारे. आता या ठिकाणी होय करतो, त्यानंतर ॲड क्रॉप करतो, त्यानंतर इथं शुगर आता मी इंग्लिशमध्ये शुगरेन्स नाव टाकतो. अशा प्रकारे वाण निवडतो, सुरू आहे. त्यानंतर सिंगल आहे. त्यानंतर क्षेत्रफळ किती? आता या 1 हेक्टर 45 गुंठे आहे. याच्यामधला ऊस किती आहे? आता माझा 1 हेक्टर ऊस आहे. तर 1 हेक्टर मी निवडून घेतो. त्यानंतर कोणत्या स्टेजमध्ये ऊस आहे? आता टिपऱ्या म्हणजे थोडे-थोडे कांडे आलेले आहेत. अशा प्रकारे मी निवडून घेतो. त्यानंतर सिंचन निवडून घेतो. त्यानंतर आता सॉरी त्यानंतर मी काय करतो, सिंचन निवडून घेतल्याच्या नंतर इथं विहीर आहे का बोर आहे, कुपननलिका आहे माझ्या शेतामध्ये म्हणजे बोर आहे. त्यानंतर मी फोटो घेतो. आता ऊसाचे फोटो तुम्हाला ऊसाच्या जवळ जाऊन अशा प्रकारे घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला समजण्यासाठी घेतोय. अशा प्रकारे 3 फोटो घेतोय. बघू शकता तुम्ही 2 फोटो. आता एक झालेला आहे, हा एक झालेला आहे, हा तिसरा फोटो आहे. अशा प्रकारे. आता फोटो मी व्यवस्थित घेतले नाही, तुम्हाला आणखी जवळ जायचं आहे. मी तुम्हाला हे समजण्यासाठी घेतोय. अशा प्रकारे 3 फोटो घेतलेले आहे. आता हे 3 फोटो घेतल्याच्या नंतर इथं पीक ॲड झालेलं आहे. बघू शकता तुम्ही 1 हेक्टर क्षेत्र इथं ॲड झालेलं आहे. आता उरलेलं 45 गुंठे आहे. आता 1 हेक्टर ऊस आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आता उरलेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरा मांडायचा आहे. आता हे 2 पीक कसे ॲड करायचे यासाठी व्हिडिओ केलेला आहे. यावरती बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या, की "भाऊ 2 पीक कसे ॲड करायचे आहेत? आमच्या शेतामध्ये ऊस आहे, सोयाबीन आहे किंवा तूर आहे. कोणतंही पीक तुम्हाला ॲड करता येते ऊस झाल्याच्या नंतर." आता हे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही ई-पीक पाहणी करताना तुमच्या शेतामध्ये ज्या
क्षेत्रामध्ये तुम्ही ई पीक पाणी करताय त्या क्षेत्रामध्ये 0 हेक्टर शिल्लक राहिले पाहिजे, तरच तुमची ई पीक पाणी होते. हे मेन तुम्ही लक्षामध्ये घ्या. त्यानंतर मी काय करतो, सीजनल मध्ये आपलं सोयाबीन येते, सोयाबीन तूर जे काय आहे ते यानंतर ऍड करतो. त्यानंतर सोयाबीन आलेलं आहे ऑलरेडी. आता इथं तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता, कारण मी आधीच ऑलरेडी निवडलेलं आहे म्हणून इथे आलेलं आहे. आणि आता इथं दुसरं पीक घ्यायचं म्हणलं तर अशा प्रकारे येत नाही, कारण हा इश्यू तुम्हाला सर्व्हरचा इश्यू असू शकतो. असं जर झालं तर तुम्ही काय करायचं आहे, मोबाईल बंद करून चालू करायचा आहे, किंवा तुम्ही ऍप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर इथं सर्व पिकं तुम्हाला दिसायला लागतात. आता मी पेरणीची तारीख निवडून घेतो जी आहे ती. उरलेलं क्षेत्र किती आहे बघू शकता तुम्ही. मॅक्झिमम अलाउड 0.45 हेक्टर अशा प्रकारे. आता इथं अलाउड किती क्षेत्र आहे ते मला दाखवले गेलेलं आहे. आता मी 45 केलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता हे सिंचन आहे, कारण मी बोर केलेलं आहे आधीच. त्यानंतर अशा प्रकारे मी 3 फोटो घेतो सोयाबीनचे. हे बघा, या क्षेत्रामध्ये आलो. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सोयाबीन पेरा मांडायचा आहे त्या क्षेत्रामध्ये आलो, आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायचं होतं, ऊसाची नोंद करायची होती त्या क्षेत्रामध्ये परत गेलो होतो. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित फोटो घ्यायचे आहेत. आता मी 3 फोटो घेतो. हे बघा. आता हे फोटो व्यवस्थित घ्यायचे आहे तुम्हाला, कारण मी तुम्हाला समजण्यासाठी घेतोय. फोटो थोडंसं हालचाल करून, इकडे-तिकडे करून थोडंसं घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे. आता मी अशा प्रकारे घेतलेलं आहे. आता मी पीक जोडावरती क्लिक करतो. त्याने माझं काहीतरी राहिलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. जेनेरिक. असा जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं आहे तुम्हाला, सोयाबीनवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे खाली नाव येते. अशा प्रकारे सर्च करायचं आहे. पुन्हा पीक 1 निवडायचं आहे जेनेरिक. अशा प्रकारे, कारण तुम्ही परत म्हणता की भाऊ प्रॉब्लेम झालेला आहे. आता सिंगल पीक करायचं आहे या ठिकाणी. कारण माझी जमीन आहे 1 हेक्टर 45 गुंठे. 1 हेक्टरचा एरिया पलीकडे आहे आणि 45 इकडे आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, 1 हेक्टर ऊस दाखवलेला आहे आणि 45 गुंठे मी सोयाबीन दाखवलेलं आहे. अशा प्रकारे. आता पीक जोडावरती क्लिक करतो. आता बघा, पीक जोडावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे दाखवते. या ठिकाणी बघू शकता तुमचे 2 पीक या ठिकाणी ऍड झालेले आहेत. कोणकोणते झालेले आहेत? इथं ऊस झालेला आहे तुमचा 1 हेक्टर. त्यानंतर सोयाबीन झालेलं आहे तुमचं 45 गुंठे. म्हणजे टोटल जमीन तुमची 1 हेक्टर 45 गुंठे यामध्ये ऍड झालेली आहे. हे 2 पीक आलेले आहेत. हे एक पीक हे एक पीक ऊस आणि हे एक पीक सोयाबीन. इथं काय करायचं आहे, दोन्ही पीक तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही आलेले आहेत म्हणून इथं पाहायचं आहे व्यवस्थित, आणि मी मीडिया फाईल आणि इतर डेटा सत्यापित केला आहे. यावरती तुम्हाला दाबायचं आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे. आता मी तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे, त्यामुळं मला काय 2 पीक मांडायचे नाही आहेत. आता मी काय करतो, आता मला हे पेरे मांडायचे नाही आताच, कारण मी तुम्हाला हे समजण्यासाठी केलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा, ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.